नमस्कार, गुड मॉर्निंग. मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसी कुकिंग स्टोरीमध्ये. तर आज मला बनवायची होती आमटी, पण घाई होती आणि मला डाळ उकडत बसायला वेळ नव्हता. म्हणून मग मी काय केलं, छोटा कुकर ठेवला. त्यामध्ये मी तेल घातलं, जिरे, मोहरी आणि हिंग ह्याची फोडणी करून घेतली. त्यानंतर मी कांदा आणि टोमॅटो परतवून घेतला. हे सर्व छान परतत असताना मी एक साईडला डाळ धुवून ठेवली होती. ती डाळही मी आता घालून घेतली. ही आहे तुरीची डाळ. तर तुरीच्या डाळीची आपण आमटी करतोय. आता यावर मी घातलंय तिखट, हळद आणि धणे पावडर. तर हे सर्व छान आपण पुन्हा एकदा मस्त परतवून घ्यायचंय. हे पहा. आणि मग आपण आपल्याला जसं कन्सिस्टन्सी हवे तसं पाणी घालून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचंय. हे पहा, याच्यात बरोबर अजून पाणी जवळजवळ 1-1.5 ग्लास पाणी मावलं. आता यात मी कैरी घालून घेतली आहे. कैरी म्हणजे जवळजवळ अर्धी कैरी घातली, कारण आपण टोमॅटोही घातलाय. आता यामध्ये मीठ घातलं आणि थोडंसं चवीला गूळ घातलाय, कारण आपण कैरी घातले तर नुसतंच आंबट होणार. तर आंबट, गोड, तिखट अशी ही चटणी मस्तपैकी आमटी चटपटीत होईल. यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं आणि मीठही घालून घेतलं. आता हे सर्व झाकण बंद करून आपण शिट्या करून घ्यायच्या. तर एक 4-5 शिट्या झाल्यानंतर थोडंसं कुकर सुटल्यावर आपण हे वरण सारखं करायचं आहे. हे पहा, आता ह्याच्यामध्ये मी कन्सिस्टन्सी बघून पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालून घेणार आहे. आणि आता यामध्ये थोडंसं अजून मी ओलं खोबरं ॲड करणार. हे झाल्यानंतर एक अगदी छोटीशी उकळी काढल्यानंतर आपल्याला ह्यात भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर कोथिंबीरही चिरत बसायला वेळ नव्हता, म्हणून मी काय केलं की सरळ कोथिंबीर धुतली आणि कात्रीने आमटीमध्ये घालून घेतली. ही अगदी सोपी पद्धत आहे. तर जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा मी इथे वाचवलेला आहे. तर आता माझे मिस्टरही अगदी भुकेलेले असल्यामुळे मी त्यांच्यासाठी पानं वाढायला घेते. चला तर मग लवकर लवकर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी वाट बघते तुमच्या सबस्क्राईबची. आणि तुम्हाला ही आमटी कशी वाटली सांगायला विसरू नका. धन्यवाद. या जेवायला.